गाव सांगते घरकुलचा विषय नाही, आरोपीला धरला, आरोपी म्हणतो मी केला, दुसरा आरोपी धरला म्हणतो मी केला, मग नेमका हा खून कुणी केला? पोलिसांनी कसा तपास केला हे माहिती नाही. साधं ग्रामपंचायतकडं त्या घरकुलासाठी ऍप्लिकेशन केलेलं त्यांचा एक कागद सुद्धा ग्रामपंचायत मध्ये नाही. ते निवेदन स्वीकारण्यासाठी देखील प्रशासनाचा जबाबदार अधिकारी येत नाही. पोलिसावरच संशय आहे. चारित्र्यावर ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला प्रकरण दाबलं जातं. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात की यांच्या अनैतिक संबंधातून ही खून झालेला आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी सुद्धा मंगळवेढा तालुक्यामध्ये जो नरबळी झाला शिवशरण नावाच्या लहान मुलाचा, अनैतिक संबंधाचा धागा जोडून हे प्रकरण डायव्हर्ट करण्याचं काम या देखील प्रकरणात होतंय. 5-6 जणांना अटक केलेली आहे, पण त्याच्यामध्ये मेन बुवाबाजीचा तपासच अजूनपर्यंत घेतलेला नाहीये. सरकारच बुवाबाजीला पाठबळ देतंय. ह्या आंदोलनामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय तर सीआयडी मार्फत याची चौकशी व्हावी. आरणमधील जो कार्तिक खंडाळे हा नरबळीचा प्रकार होता, त्या संदर्भात आज सोलापूर पुणे ह्या महामार्गावरती जो सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन होतं, तो आंदोलन या ठिकाणी पार पडलेलं आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, काय सांगाल आजच्या हा रस्ता रोको बद्दल? हा रस्ता रोको संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटना की ज्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनाला संवेदना झाल्या आहेत असे सगळे कार्यकर्ते या रस्ता रोकोमध्ये सक्रिय झालेले आहेत. आणि ही तीव्र भावना या प्रकरणाच्या अनुषंगानं आज रस्ता रोकोच्या निमित्तानं आम्ही शासनासमोर मांडलेली आहे. या संपूर्ण तपास जो या घटनेचा झालेला आहे, या तपासाच्या अनुषंगाने आम्ही असमाधानी आहोत. हा पूर्ण तपास सीआयडीकडे द्यावा ही पहिली मागणी या रस्ता रोकोच्या निमित्तानं आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे. त्याहीमध्ये दुसरी दुर्दैवाची बाब म्हणजे आज या गावाच्या हायवेवरती एवढा मोठा विविध बहुजन समाज बांधव या ठिकाणी एकत्र होतोय आणि या समाज बांधवाच्या निमित्तानं रस्ता रोकोमध्ये ज्या तीव्र भावना व्यक्त केल्या, या घटनेच्या अनुषंगाने जे निवेदन आहे ते निवेदन स्वीकारण्यासाठी देखील प्रशासनाचा जबाबदार अधिकारी येत नाही. म्हणजे प्रशासन सुद्धा या घटनेच्या बाबतीत अतिशय निष्क्रिय आणि असंवेदनशील आहे असं मला या ठिकाणी जाणीवपूर्वक मनाचं वाटतं. खरं तर नरबळी म्हणल्यानंतर त्या नरबळीच्या प्रकरणाला वेगवेगळे स्वरूप देऊन ते प्रकरण डायव्हर्ट करण्याचं काम गेल्या 4 वर्षापूर्वी सुद्धा मंगळवेढा तालुक्यामध्ये जो नरबळी झाला शिवशरण नावाच्या लहान मुलाचा, त्या ठिकाणी देखील अशा या प्रकरणाला अनैतिक संबंधाचा धागा जोडून हे प्रकरण डायव्हर्ट करण्याचं काम या देखील प्रकरणात होतंय. तरी म्हणून पोलीस प्रशासनानं जबाबदारीनं आपला तपास केलेला नाही आहे आणि यापुढील तपास सीआयडी कडूनच करावा हे परत एकदा निक्षून सांगतोय. का इथले पोलीस या प्रकरणाच्या बाबतीत अतिशय निष्ठुर आहेत, हे या प्रकरणाला न्याय देऊ शकत नाहीत. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील विविध समाजाच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः ग्रामस्थांनी इथं भीती व्यक्त केली आहे की आज आम्ही आमच्या मुलांना शाळेत देखील पाठवू शकत नाही. कारण का हे सावता महाराजांचं गाव आहे, परंतु दुसरेच महाराज या ठिकाणी येतात आणि दुसरे महाराज येऊन इथं बुवाबाजी करून जे काय या गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायला लागलेत, याला पोलीस पाठीशी घालत आहेत असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ही किती भयानक आहे. या महाराष्ट्रामध्ये हा जो बहुजन समाज आहे हा असुरक्षित झालेला आहे आणि या असुरक्षित बहुजन समाजाच्या सुरक्षेची काळजी इथलं सरकार घेत नाही. कारण सरकारच बुवाबाजीला पाठबळ देतंय हे या मुख्यमंत्र्याच्या वागण्यावरनं, बोलण्यावरनं आणि कार्यकर्तृत्वावरनं दिसून येतं. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. काय कार्तिकला न्याय मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? जर का प्रशासनानं व्यवस्थितपणे काम केलं, निपक्षपाती किंवा कुठलाही कायद्याच्या चौकटीत राहून, तर न्याय मिळायला काय वेळ लागणार नाही. पण पोलीस प्रशासनाचं जे आहे एक तर्फी चौकशी किंवा त्यांच्या ट्रॅकमधूनच तर हे चुकीचं आहे. असं वाटतंय का तुम्हाला? वेगळं वळण लागत होतं, पण आत्ताची जी घटना आहे याच्यातून मला नाही वाटत की ते म्हणजे आता योग्य तपास करतील. अन्यथा पुढचा जो इशारा दिले सांगितलं त्याच्यात वेगळंच प्रकरण आहे म्हणून सांगितलं. नाही, ते जे आहे ते चुकीची बातमी छापली गेली. कारण कसं होतंय, चारित्र्यावर ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला प्रकरण दाबलं जातं किंवा स्टॉप होतं तिथं. म्हणजे जनतेचा जो संभ्रम आहे की चारित्र्याचा विषय आहे आणि आपण त्यात लक्ष द्यायला नको, तो अंतर्गत विषय आहे. तर हे तसं नाही, ते त्याला एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न आहे. आता काल पोलिसांनी सांगितलं असं की त्याच्यामध्ये अजून 2 आरोपी सापडलेले आहेत, तर त्याच्याविषयी काय मत आहे तुमचं?
कुठं आरोपी सापडले त्यांनी एक एक आरोपी पकडतात. ते पहिल्या आरोपीनं सांगितले की पहिला आरोपी पकडला त्या दिवशी सांगितले की ह्यानेच केलेला आहे आणि घरकुलाच्या वादातून झालेला आहे, नरबळी झालेला नाही. पोलिसांनी कसा तपास केला हे माहिती नाही. साधं ग्रामपंचायतकडं त्या घरकुलासाठी ॲप्लिकेशन केलेलं त्यांचा एक कागद सुद्धा ग्रामपंचायतमध्ये नाही. आणि हे जे आंदोलन वगैरे हे तुमच्या मीडियाच्या समोर जे प्रकरण आणलेलं आहे, गावचे सरपंच ताकतोडे यांना माहिती आहे घरकुलाचा वगैरे काय वाद नाही. परत असं सांगतात की बाबा दुसरा आरोपी पकडलाय आणि ते घरकुल वगैरे तसं काय नसताना अनैतिक संबंधातून म्हणजे आमच्यावर पहिला आघात झालेला असताना आम्ही त्या याच्यात डावलं हे असताना सुद्धा परत आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात की यांच्या अनैतिक संबंधातून ही खून झालेला आहे. तरी पोलीस निष्क्रिय आहेत. पोलिसालाच ह्याच्यात दोषी धरावं. आणि तुम्हाला याच्या पुढेही जाऊन सांगतो की ते पहिल्या दिवशी संदेश म्हणतोय मी खून केला, मी एकट्यानं मारलं. तुम्ही त्यांना एक बकरं देतोय, एक 10 किलोचं, ती बकरं कापू शकतात का एकलं बघा. त्याला 3 ते 4 माणसं लागतात. मग ही 10 वर्षाचा मुलगा ह्यानं त्याला काय प्रतिकार केला असेल का नसेल. तरी पोलिसच ह्याच्यात थोडं पोलिसावरच संशय आहे. तर पोलिसांनी यांच्याकडं टिंभुर्णी पोलिसाकडे संशय तपास न देता CID कडे तपास वर्ग करावा ही आमची समाज बांधवाची तीव्र भावना आहे. आताचं जे हे प्रकरण आहे हे अनैतिक संबंधाचा ह्याला घाट घातलेला आहे. परंतु की पहिला जो आरोपी होता संदेश, त्याच्यानंतर अजून 2 आरोपी सापडलेले आहेत. ह्याच्याबद्दल पोलिसांनी काय माहिती तुम्हाला दिली आहे का? कसं आहे, एक लक्षात घ्या, कुठलंही मोठं प्रकरण डायव्हर्ट करायचं असेल अथवा दाबायचं असेल तर पोलिस आपल्या कलेचा नको त्या पद्धतीने वापर करतात. गाव सांगते घरकुलचा विषय नाही, आरोपीला धरला, आरोपी म्हणतो मी केला, दुसरा आरोपी धरला म्हणतो मी केला. मग नेमका हा खून कुणी केला हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. आता हा मुद्दा डावलण्यासाठी पोलिस पाहिजे त्या पद्धतीने तपास करत नसल्यामुळे पोलिस आपला आळशीपणा लपवण्यासाठी अनैतिकचा बहाणा कुठेतरी पुढं करून त्या कुटुंबाला परत बदनाम करायचा षडयंत्र रचतंय काय असा आमचा संशय आहे. त्याच्यामुळे ह्या जे आंदोलन घेतलेले ह्या आंदोलनामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय तर CID मार्फत याची चौकशी व्हावी. कारण पोलीस हे निष्क्रिय आहेत हे आंदोलनातून प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेले. त्यामुळे हे प्रकरण जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर CID शिवाय पर्याय नाही. पोलीस कुठल्याही डोक्याचा वापर करून त्या कुटुंबाला बदनाम करून त्या कुटुंबाच्या खोट्या नाट्या सहाय्य करून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करेल असं एकंदरीत दिसतंय. ह्याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आणि खूप मोठं टीम असणार आहे हे निश्चित याच्यावरून दिसत आहे. आज जवळजवळ 15 ते आज 21 तारखेपर्यंत 5-6 जणांना अटक केलेली आहे. पण त्याच्यामध्ये मेन बुवाबाजीचा तपासच अजूनपर्यंत घेतलेला नाहीये. यांनी आकस्मिकतेची नोंद घेतलेली आहे, त्या कुटुंबाला FIR दिलेला नाहीये. आजपर्यंत कुठले जबाब घेतले त्या पीडित कुटुंबाला जबाबाच्या नकला दिलेल्या नाहीयेत. कारण त्या जर नकला बघितल्या त्या वाचू शकतात, त्या नकला वाचून ते पुढे काहीतरी करू शकतात. त्यांनी पुढे काय करू नये म्हणून त्यांना कुठलीही नक्कलची एकही कॉपी पोलिसांनी दिलेली नाहीये. त्याच्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी पोलीस नको ते प्रयत्न करणार आहेत. तेव्हा हे प्रकरण CID मार्फत तपासात आलंच पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये कुटुंबाची काय भूमिका आहे? कुटुंबाची भूमिका एकच आहे, आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्यावर जे झालेला आघात आहे तो कुणी केला काय केला तो आमचा बाप असेल नाही तो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुटुंबाची प्रमुख मागणी ही आहे. आता या ठिकाणी तुम्ही रस्ता रोको केलता, हो. कुटुंबातील कोण सदस्य होते का? कुटुंबातील मुलाची आई होती, वडील होती, बाप होता, म्हणजे बरेचसे नातेवाईक होते. याच्यामध्ये सर्व नातेवाईक होते आणि सर्व नातेवाईकांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा होता. आणि ह्या आंदोलनामध्ये आलेले सर्व आंदोलनकर्त्यांनी त्यांना सहकार्य बरोबर घेऊन हे आंदोलन केलेले आहे. प्रकरणाच्या वेगळं वळण पडतंय असं वाटतंय का तुम्हाला? म्हणून तर रस्ता रोको झालेला आहे. वेगळे वळण पडतंय म्हणून तर रस्ता रोको झालेला आहे. रस्ता रोको होण्याचं कारण काय पोलिसांकडून तपासाची दिशा बदलली जाते म्हणून रस्ता रोको केलेला आहे. पुढील भूमिका काय असणार? पुढील भूमिका जर ह्याच्यात योग्य न्याय मिळाला नाही तर आमचं ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन असणार आहे. याच्यापेक्षाही उग्र आंदोलन असणार आहे. कारण कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे. त्यामुळे कायदा आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. कायदा आम्हाला चांगला कळतो. त्यामुळे आम्ही कायद्याची पायमल्ली न करता आमचा हक्क आणि अधिकारासाठी आम्ही लढणार आहोत.
आपण बघू शकता की आज ह्या पुणे सोलापूर महामार्गावरती प्रचंड असा चक्काजाम आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत. बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की हे प्रकरण CID करती वर्ग करावं, स्थानिक असणारे पोलीस प्रशासन असतील किंवा इथील जे प्रशासन असेल त्या प्रशासनावरती ह्या लोकांचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर CID करती वर्ग व्हावं. जर नाही वर्ग झालं आणि त्या तपासामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर येथील जनता ह्याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन करतील, ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. लवकरात लवकर कार्तिक खंडागळेला न्याय मिळावा ही अपेक्षा या ठिकाणी उरे बाळगतो. माझ्यासोबत कॅमेरामन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, आरण.